नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. सर्वप्रथम संविधान दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. भारताची राज्यघटना, भारताचं संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेनं आपल्याप्रती प्रदान केली आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो, साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी झाली आणि म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. संविधान निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागलेला दिसून येतो. जगातील सर्वात मोठं लिखित संविधान म्हणून या संविधानाला ओळखलं जातं. तर हे संविधान हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषेत लिहिलेलं असून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या इच्छेनुसार कॅलिग्राफीमध्ये संविधान लिहून काढण्यात आलं आणि कॅलिग्राफीमध्ये हे संविधान लिहिलेलं दिसतं बिहारी नारायण रायजादा यांनी. तर हे संविधान कॅलिग्राफीमध्ये लिहिण्यासाठी त्यांना 6 महिन्यांचा कालावधी लागला आणि त्यासाठी त्यांनी 303 पेन वापरले आणि 254 दौत या लिखाणासाठी वापरण्यात आलेले दिसून येत. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकानं वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे आणि आपल्याला असणाऱ्या हक्कांबाबत जाणून घेतलं पाहिजे, यासाठी संविधान दिनाची निर्मिती करण्यात आली. तुम्हाला तुमचे हक्क माहीत नसतील तर संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानातून निर्माण झालेले, देण्यात आलेले आपले अधिकार कोणते आहेत हे जाणून घ्यायला विसरू नका. आणि मला वाटतं आपले हक्क जाणून घेत असताना आपली कर्तव्यसुद्धा आपल्याला कळली तर आपण आपल्या देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना संविधान दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला नागरिक होण्यासाठी संविधानाचा आदर करूया आणि संविधान विरोधी कारवायांना थांबवण्यासाठी प्रयत्नशील राहूया, हाच संदेश आजच्या संविधान दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देताना मला मनस्वी आनंद होत आहे. धन्यवाद.